एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्यात सध्या शिवसैनिकांचा दुष्काळ निर्माण झाल्याची परिस्थिती दिसते। एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तत्कालीन आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर सामान्य नागरिकांमध्ये शिवसेनेबद्दल सहानुभूती निर्माण झाली। मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेला मराठा आंदोलनाचा लाभ ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाला आणि हिंगोलीकरांनी नागेश पाटील आष्टीकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लोकसभेत पाठवले। पण ऑपरेशन टायगर करत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांचे 6 खासदार फोडले। त्यामध्ये नागेश पाटील आष्टीकर देखील सामील झाले। तेव्हापासूनच ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती लागली असून एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या हिंगोली जिल्ह्यातून ठाकरे यांची शिवसेना नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचं बोललं जातंय। आज परिस्थिती जर बघितली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बबनराव थोरात यांच्या रूपानं एक चांगला कॅप्टन लाभलाय। मात्र त्यांच्या खाली काम करणारी टीम व्यवस्थित नसल्यामुळे शिवसेनेची वाताहत होताना दिसतेय। काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत तर हिंगोली शहर आणि कळमनुरी शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही। वसमत नगरपालिकेत काही जण निवडून आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 जिल्हा प्रमुख आहेत, मात्र एक जिल्हा प्रमुख तर निष्क्रिय आहे। दुसरा जिल्हा प्रमुख 8 ते 10 कार्यकर्ते घेऊन अधूनमधून काहीतरी आंदोलन करत असतो। उर्वरित पदाधिकारी वरिष्ठ नेते जेव्हा दौऱ्यावर येतात तेव्हाच त्यांचे फोटो सामाजिक माध्यमांमध्ये दिसतात। प्रत्यक्षात जमिनीवर एकही पदाधिकारी काम करताना दिसत नाहीये। परिस्थिती तर अशी निर्माण झाली आहे की येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकींमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मजबूत उमेदवार मिळतो की नाही हा देखील प्रश्न निर्माण होतोय। हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेचे अनेक खासदार आमदार निवडून आले, मात्र सध्याच्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांमुळे शिवसेनेची मोठ्या प्रमाणावर वाताहत होत असून याचा फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसत आहे। ही परिस्थिती वरिष्ठांना माहीत आहे की नाही हे देखील महत्त्वाचे आहे। शिवसेनेला परत उभारी घ्यायची असेल तर विद्यमान पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवून नव्या उमेदीचे प्रमुख पदाधिकारी निवडणं गरजेचं आहे।